थोडीशी गोष्ट माहितीये का? बघा सगळे नाही का? बोलायचं नाही रे. सर्वांनी शांत बसा. थोडीशीच गोष्ट आहे. होळी कशी असते तेवढंच सांगते. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता आणि त्याला वाटायचं की मीच देव आहे, सर्वांनी माझा जप करायचा, माझा जप करायचा, माझंच नाव प्रत्येकाने घेतलं पाहिजे असं त्याला वाटायचं. आणि काय झालं, त्याचाच मुलगा होता प्रल्हाद. आणि मग तो काय करायचा, त्याला त्याच्या पप्पाचं नाव आवडायचं नाही. तो जेव्हा आईच्या पोटात होता त्याच्या आईनं काय केलं होतं, विष्णूची आराधना केली होती, उपासना केली होती. आणि ती सारखं विष्णूचं नाव घ्यायची, नारायण नारायण नारायण. आणि मग भक्त तो प्रल्हाद जेव्हा झाला तेव्हा तो पण काय करायचा, नारायण नारायण नाव जप करायचा. आणि मग हिरण्यकश्यपाला राग यायचा, हा माझा मुलगा असून माझं का नाव घेत नाही, बर का श्रवण, माझं का नाव घेत नाही. आणि मग त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्याला मारण्याचा, भीती घालण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तो माझं नाव घेईल. उकळत्या तेलात टाकतो, कड्यावरून ढकलून देतो, तरी भक्त प्रल्हाद काय करतो, देवाचं नाव घ्यायचं सोडत नाही, नारायणच घेतो, हिरण्यकश्यपूचा जप करत नाही. मग हिरण्यकश्यपूची बहीण होती होलिका, तिला पण उपासना करून तिला एक वरदान भेटलं होतं की तिला अग्नीमुळे काही धोका होणार नाही. आणि हिरण्यकश्यपू काय करतो, मग बहिणीला म्हणतो, तू काय कर, चितेवर प्रल्हादाला घेऊन बस, तुला अग्नीचं वरदान आहे, तुला काही होणार नाही. आणि प्रल्हाद काय होईल, मरून जाईल. मग अग्नी ती चिता पेटवतात, होलिका घेऊन बसते आणि काय होतं, उलटच होतं, प्रल्हादाला काहीही होत नाही, प्रल्हादाला काही होत नाही, उलट होलिकाचंच काय होतं, दहन होतं, होलिका तिथं मरते. म्हणजे जे काही वाईट आहे तिथं वाईटाचा अंत होतो, वाईटाचा अंत होतो आणि जे चांगलं आहे त्याचा विजय होतो. आणि तिथून आपण काय करतो, एक वाईटावर विजय मिळवला म्हणून होली किंवा होळी आपण काय करतो, साजरी करतो. आजच्या दिवशीच फक्त बोंबलायचं, आपल्या इथं बोंबलण्याची प्रथा नाही, अशुभ मानलं जातं. पण आजच्या दिवस थोडंसं काय करायचं, बोंबलायचं असतं. सर्वांनी एक साथ स्टँड अप, आवाज करा, 1 2 3 स्टार्ट.